नमस्कार. सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे, म्हणजेच वसुबारस आहे. आज खूप दिवसांनी कथा पोस्ट करतेय, पण ती अतिशय कॉमेडी आहे आणि दिवाळी स्पेशल आहे. चला सुरू करूया. फुकट द मा मिराजदार. धोंडू नानांचं घर गावात लहान पोरापासून थोरांपर्यंत सगळ्यांना माहीत होतं. धोंडू नानांचा वाडाच तसा नमुनेदार होता. हत्तीवर बसून आत जाता येईल इतक्या उंचीचा दरवाजा पाहिल्यावर नव्या माणसाला वाटत असे, वाड्याच्या आतला भागही असाच भव्य असला पाहिजे. या कल्पनेने पाहणारा माणूस वाड्यात शिरलाच तर नाकाला रुमाल लावून निदान धोत्राचा सोगा नाकातोंडावर दाबून धरून घामाघूम होऊन बाहेर येत असे. पडक्या भिंती, मोडकी लाकडं, प्रचंड खिंडारं आणि भरपूर घाण यांनी वाड्याला अशी कळा आली होती की माणसाला राहण्याजोगी ही जागा असेल यावर विश्वास बसता बसत नसे. वाड्यात ठिकठिकाणी म्हणजे अंगणात, चौकात, परसदारात सगळीकडे पाण्याची भरपूर डबकी होती आणि त्यामुळे डुकरांची आवक जावक त्या जागेत बरीच होती. हे प्राणी दिवसभर पाण्यात डुंबून राहत, रो रो असा आवाज काढीत घरभर हिंडत आणि आधीच घाण असलेली जागा पुन्हा बरीचशी घाण करीत असत. डबक्यांच्या जोडीला वाड्यात 2-3 ठिकाणी उकिरडेही असल्यामुळे वाड्यात येण्याचा नैतिक अधिकार गाढवांनाही प्राप्त झाला होता. अन बोलून चालून ती गाढवच असल्यामुळे हा अधिकार ती मंडळी मोठ्या निष्ठेनं बजावीत असत. या 2 प्राण्यांच्या संगतीमुळे आणि सहवासानं गावातली इतर भटकी उनाड प्राणी मंडळीसुद्धा या जागेला अधूनमधून भेट देत असत. कधी एखादी गाय या जागेत येऊन पाहणी करून जाई, कधी एखादं खरजुलं कुत्रं हवापालट म्हणून या ठिकाणी 4 दिवस येऊन राही. एकंदरीत प्रवाशी प्राण्यांची धर्मशाळा अशी पाटी खुशाल बाहेर लावावी इतकी कळा धोंडू नानांच्या या वाड्याला आलेली होती. अशा या अप्रतिम जागेत धोंडू नाना गेली 50 वर्ष राहत होते. बायकोला घेऊन राहत होते, संसार करीत होते. जागा पडीक होती, भिंती कोसळत होत्या, माती गळत होती, खांब ढासळत होते, पण तरीही नाना काकू त्याच जागेत राहत होते. जागा आपली आहे म्हणून तिथे राहावं असा काही प्रकार नव्हता. जागा होती दुसऱ्याच कोणाची तरी, पण नाना आपले तिथे राहिले होते. अहो, जागा फुकट होती ही गोष्ट काय कमी महत्वाची होती? फुकट हा प्रकार त्यांच्या दृष्टीने फार महत्वाचा होता. आज एक खण पडला तर उद्या त्याच्या अलीकडच्या खणात बसावं, तोही खण पडला तर त्याच्या अलीकडच्या खणात मुक्काम ठेवावा. हा क्रम गेली 20 वर्ष चाललेला होता. फुकटच जागा आहे एवी तेवी, तेव्हा तिची दुरुस्ती करावी, पडलेलं पुन्हा उभं करावं हा विचार नानांच्या डोक्यात चुकून एकदाही कधी आला नाही. विचार आला नाही हे म्हणणं एका दृष्टीने अर्धसत्य. तसा विचार त्यांच्या मनात आला तरीसुद्धा ती गोष्ट मुळीच शक्य झाली नसती, कारण त्यासाठी लागणारा पैसा त्यांच्याजवळ मुळीच नव्हता. पण तो असता तरीसुद्धा तो खर्च करण्याची वासना त्यांच्या मनात मुळीच आली नसती. अंगानं फाटका, वर्णानं काळा, उंचीनं बुटका असा हा माणूस म्हणजे एक खास जात होती. एक पैसा खर्च करण्याचा प्रसंग जरी आला तरी या माणसाला जवळजवळ रडूच येत असे. पैसा मिळवण्या इतकी बुद्धी त्याच्याजवळ नव्हतीच, पण मिळालेला तांबडा पैसा सुद्धा खर्च न करता कसा अफूट ठेवता येईल एवढं मात्र या माणसाला चांगलं कळत होतं. अगदी नाईलाज होईल तिथेच पैसे द्यायचे, तेही तोंड वेडं वाकडं करीत. गुडघे पंचा नेसून हा माणूस सकाळभर गावात हिंडत असे आणि शेण, काटक्या, लाकूड फाटा, खिळे, चुका असल्या महत्वाच्या आणि मौल्यवान जिन्सा गोळा करून घरी आणत असे. जेवणात जेवढे आवश्यक तेवढेच पदार्थ 4 घरी जाऊन मागून आणलेले, नाहीतर नमुना म्हणून खिशात घातलेले गहू, तांदूळ, ज्वारी यावर सगळा स्वयंपाक भागत असे. जेव्हा अगदीच काही नसेल तेव्हा मोठ्या कष्टानं पेटीतले 4-2 आणे बाहेर पडायचे. अशा परिस्थितीत कुठलंही व्यसन त्यांना असण्याची शक्यताच नव्हती. नाही म्हणायला नानांना सुपारी खायचा थोडासा नाद होता, पण तो सुद्धा दुसऱ्याच्या देण्यावर अवलंबून. स्वतः विकत आणणं हा प्रकार कधीच नाही. नानांना बायकोही तशीच सारख्याला वारखी अशी मिळाली होती. काकूंचं काम नवऱ्यापेक्षाही सवाई होतं. आपल्या नवऱ्यानं याहीपेक्षा काटकसरीने वागायला पाहिजे असं त्यांचं मनापासून मत होतं. म्हणजे सध्या नाना ज्या प्रकारानं वागत होते त्यात निदान वेळ प्रसंगी तरी 4 पैसे खर्चण्याची पाळी येईच.
पण ती देखील येता कामा नये असा काकूंचा आग्रह असे. सगळा कारभार कसा फुकट झाला पाहिजे. 4 लोकांसारखा पैसे देण्याचा मूर्खपणा आपण काय म्हणून करावा. इकडचं तिकडे तिकडचं इकडे असं करून संसार चालला पाहिजे. काकूंची विचारसरणी एकंदरीत ही अशी होती. दुसऱ्याच्या घरी घटकाभर बसायला जाऊन तेवढ्यात पसामाप्त धान्य ओटीतनं कसं घरी आणावं या विद्येत काकू तरबेज होत्या. व्यसनासाठी म्हणून देखील नानांनी सुपारी खाल्लेली त्यांना चालत नसे. डोळे वटारून त्या नानांना गुरकावून सांगत असत, "अहो, काय चालवलाय काय तुम्ही हे?" सुपारीचं खाण गपदिशी या गालफाडातून त्या गालफाडाकडे ढकलून नाना गांगरून जाऊन म्हणत, "हो हो, थोडीशी आणि जास्तशी. आताशा दर 4 दिवसांनी तुम्हाला 1 सुपारी लागायला लागलीये. अशानं कसं व्हायचं? महिन्याला 7-8 सुपाऱ्या लागतील ना अशानं. आणायच्या कुठून त्या?" "वा वा, इतकं का मला कळत नाही. परवा लग्नाला गेलो होतो ना, तिथनं आणल्यात मी पुष्कळ. आता तर काय लग्नाचा सीझनच आहे. कुणाच्या तरी पत्रिका वाटल्या की 10-20 सुपाऱ्या खिशात. आहेस कुठं तू?" यावर काकू त्यांच्यासमोर हात नाचवून म्हणत, "म्हणजे आणलेल्या सगळ्या सुपाऱ्या हादडायचा विचार आहे की काय? कमाले हं बाई तुमची. ते काही नाही, असली उधळपट्टी चालायची नाही. आणा इकडं त्या सुपाऱ्या." आणि त्या खाष्ट बायकोपुढे या नवऱ्याचं काही चालत नसे. नाना आणि काकू यांचा असा हा संसार चाललेला होता. या जोडप्याकडे सगळ्या गावातले लोक कुतूहलाने बघत असत. सर्कशीतल्या जनावराकडे आपण जसं चमत्कारिक दृष्टीनं बघतो तसेच बघत. तसं पाहिलं तर यांच्या या गावात लोक आधीच कंजूष. अहो, चिमूटभर तंबाखू फुकट मिळत असेल तर मैल मैल पळत यायलाही ही मंडळी कमी करणार नाहीत. पण या लोकांना देखील नाना आणि काकू यांचा अचंबा वाटत असे. 1 पैसाही खर्च न करता या खादाड जोडप्याचा प्रपंच कसा चालत असेल? रोज ती पोटाला खायला काय घालत असतील? आता त्यांना मुलं बाळं नव्हती ही गोष्ट खरी, पण म्हणून काय झालं? 2 माणसांच्या पोटाला तरी काय कमी लागतं का? पण या दोघांना खरोखरीच काहीही लागत नसे. सगळा संसार फुकटावारी चालत असे. कुठलीही गोष्ट पैसे न द्यावे लागता मिळाली की त्यांना मनःपूर्वक आनंद होई. समजा पायात घालायला काही नसलं तर नाना अनवाणीत जात. अगदीच उन्हाळ्याचे दिवस आले, नुसत्या पायांनी आता चालवत नाही अशी स्थिती आली म्हणजे नाना मग पाटलाकडे म्हणा, देशमुखाकडे म्हणा, जो कोणी गावातला तालेवार असेल त्याच्याकडे जाऊन म्हणत, "पाटील, वहाणांचा जोड घेतला काय नवा?" पाटील म्हणे, "हा, गेल्या बाजारालाच घेतला." "का?" "नाही, मग जुना फाटका जोड असेलच की तुमचा. काय करायचंय तुम्हाला आता तो? द्या इकडं." "बर, जा घेऊन." आणि असली फाटकी पायताणं पायात घालून नाना विजयी मुद्रेने घरात शिरले की काकू ओरडाआरडा करीत, मिळाली पायताणं, आता बेताना वापरा. रोज वापरू नका, नाहीतर खल्लास कराल 4 महिन्यांतच. वर्षभर गेली पाहिजेत बघा, सांगून ठेवते." नाना त्यावर जोरदार उत्तर देत, "हे बघ, मी असा तसा नाही. रोज पायताणं वापरायला मला काय मस्ती आली नाही. अगं, आत्ता सुद्धा येताना निम्मा रस्ता तसाच आलो, वाहणा हातात घेऊन. निम्म्या रस्त्यानंतरच पायात घालून आलोय. ते सुद्धा आपलं पायाला लागू नये, सवय व्हावी म्हणून." हे ऐकल्यावर मग काकूंचा काळा चेहरा खुलत असे. गावात या दोघांच्या फुकटेपणाविषयी बराच बोभाटा होता. काही लोक म्हणत, नानांच्या बायकोनं दोरीला 1 सुपारी टांगून ठेवलीये. जेवण झाल्यावर नाना ती थोडीशी चघळतात आणि पुन्हा दोरीला टांगून ठेवतात. या पद्धतीनं 1 सुपारी त्यांना 8 दिवस जाते. काही लोकांनी तर नानांना वाण्याच्या दुकानातल्या तेलकट पाटावरून हात फिरवून तोच हात डोक्यावरून फिरवताना प्रत्यक्ष बघितलं होतं. हो, म्हणजे तेलाचा खर्च वाचला. डोक्याला तेल लागून पुन्हा हाताला थोडंसं उरलंच तर नाना ते दोन्ही हात तसेच दाबून काळजीपूर्वक घरी आणीत असत आणि घरच्या खांबाला पुशीत असत. तेवढंच खांबाला तेल पाणी झालं. दिवाळीचे दिवस आले. थंडी कडाक्याची पडू लागली. अंगावरच्या कांबळ्याला, पासोडीला न जुमानता थंडी अंगाला बोचकारू लागली. जिकडे तिकडे तळणी सुरू झाली. दिवाळीसाठी तिखट गोड पदार्थ घरात होऊ लागले आणि त्यांचा खमंग वास घराघरातून सुटू लागला. नानांच्या मोठ्या वाड्यापर्यंतही हा वास जाऊ लागला आणि ती दोघं नवरा बायको कावरी बावरी होऊ लागली. सणावाराला कुणी ना कुणी त्यांच्या मदतीला धावून येत असे. लाजे काजे नका होईना, पण एखादा गोडधोड जिन्नस कुणीतरी नेऊन देत असेच. आज अखेरीला एका शेजारणीनं रोवळीत झाकून करंज्या आणल्या आणि काकूंच्या पुढे ठेवल्या.
करंज्या आणल्यात काकू, ठेवते हं इथं, असं म्हणून ती भोळी बिचारी शेजारी निघून गेली. नानांचं नाक खाण्यापिण्याच्या बाबतीत बायकोपेक्षाही तीक्ष्ण होतं. स्वयंपाकघरात ठेवलेल्या करंज्याचा खमंग वास बाहेरही त्यांना चटदिशी आला. लगाबगा आत जाऊन जिभल्या चाटीत ते म्हणाले, "हां, काय चाललंय?" काकूंनी जे ओळखायचं ते ओळखलं. भुईवरची रोवळी लगबगीने फळीवर ठेवून त्या ठसक्यानं म्हणाल्या, "काही नाही. का? करंज्या आल्या वाटतं." "हो, आल्या आहेत. मग?" "नाही, भूक लागली. थोड्याशा खाईन म्हणतो." "शेजारणीनं आत्ताच दिल्यात ना, लगेच खायची भाषा सुरू झाली का? काय दुष्काळात न उठलात का काय तुम्ही?" नाना भीत भीत रागावून म्हणाले, "म्हणजे काय, भूक लागलीये सडकून ती, आणि घरात खायला दुसरं आहे काय?" नानांचं हे बोलणं खरं होतं. घरात गेले 4 दिवस झाले एक दाणाही शिल्लक नव्हता. 2 दिवस अर्धपोटी आणि 2 दिवस जवळजवळ उपाशी असे त्यांनी काढले होते. तेव्हा आता त्यांना दम निघणं शक्यच नव्हतं. काकूंचीही जवळजवळ ती स्थिती होती, पण त्या भुकेला थोड्या खंबीर होत्या. नानांनी पुन्हा एकदा विचारलं, "किती करंज्या आहेत?" काकूंनी सावकाशपणे त्या मोजल्या. संपत्तीची जशी मोजदाद करतात तशी त्यांनी केली. मग सांगितलं, 5 आहेत. 5 आहेत ना, फार छान. मग आपण असं करू, तू 2 खा आणि मी 3 खातो. काकू हेल काढून म्हणाल्या, "वा वा, तुम्हाला एक जास्ती काय म्हणून? ते काही नाही, तुम्ही 2 खा, मी 3 खाते." "नाही नाही, तू 2, मी 3. छे छे, मी 3 आणि तुम्ही 2." आणि नेहमीप्रमाणे त्या दोघा नवरा बायकोचं भांडण सुरू झालं. प्रश्नही काही साधासुधा नव्हता. एका सबंध करंजीचा प्रश्न होता. कुणी खायची एक करंजी जास्ती? काकूंचं म्हणणं असं होतं की हा जिन्नस शेजारणीने त्यांना आणून दिला, त्यामुळे त्यांचा अधिकार जास्त आहे. आणि नानांचं म्हणणं असं की मी बोलून चालून नवरा असल्यामुळे आणि मला भूकही जास्ती लागल्यामुळे माझा अधिकार जास्त. असा वाद सुरू झाला की त्यात नेहमी काकूंचा विजय होत असे. आरडाओरड करून डोळ्यात पाणी आणून त्यांनी पटवून दिलं की या गंभीर प्रश्नाच्या बाबतीत तडजोड झाली नाही तर प्रकरण अधिक गंभीर होईल. मग नानांनी तडजोड सुचवली. ते म्हणाले, "असं करूया आपण, कोणी अक्षर बोलायचं नाही. जो कोणी पहिल्यांदा बोलेल तो हारला. त्यानं 2 करंज्या खायच्या आणि दुसऱ्यानं 3 खायच्या. आहे कबूल?" काकू ठसक्यानं म्हणाल्या, "तुम्हाला काय वाटतं, मी नेहमी बडबड करत असते म्हणून मला जमायचं नाही होय गप्प बसणं? मग बघाच तुम्ही, तोंडाला डिंक लावून बसेन मी. तुम्ही काय समजलात? डिंकाला सुद्धा पैसे पडतात. झाडाचा काढून आणीन मी, मग झालं? हा, मग हरकत नाही. ठरलं तर मग." "ठरलं." झालं. याप्रमाणे तडजोड ठरली. दोघंही नवरा बायको खंबीर. एक अक्षरही न बोलता घरात बसून राहिले. रोजचे व्यवहार दोघांनीही कधी नव्हे ते शांतपणाने उरकले. प्रत्येकाला वाटत होतं किती वेळ दम टिकायचा दुसऱ्याचा. आत्ता बोलायला सुरुवात करतील, मग करतील. पण छे, काकूंनी कसलीही चूक केली की लगेच नाना नेहमी हट्टावळे म्हणत असत. आज काकूंनी मुद्दाम चुका केल्या. भांडी धडाधडा पाडली, स्वयंपाकघरात पाणीच पाणी गेलं. पण नानांनी एक अक्षरही उच्चारलं नाही. काकूंनी तर स्वतः भाताची शीतच 2 ओठांमध्ये ठेवून दिली होती. त्यामुळे दोन्ही ओठ एकमेकांना घट्ट चिकटले होते आणि काकूंचं तोंड एखाद्या बंद पाकिटासारखं मजेशीर दिसत होतं. काय करणार, परिस्थितीच तशी गंभीर होती. आपण एक शब्द आधी उच्चारला तर आपल्याला 2 करंज्या मिळायच्या आणि दुसऱ्याला 3 मिळायच्या. 2 तास गेले, 4 गेले, 8 गेले. दिवस संपला तरी दोघंही निश्चयाने तसेच मुके राहिले. कुणीही बोललं नाही. भुकेनं दोघांनाही ग्लानी आली आणि तशीच झोपही लागली. दोघांच्या बोलण्याचा म्हणजेच प्रचंड भांडणाचा आवाज नेहमी शेजाऱ्यांच्या कानापर्यंत पोचण्या इतका मोठा असे, पण त्या दिवशी नानांच्या घरातून आवाजाचा टिप्पूस आला नाही. शेजाऱ्यांना मोठं आश्चर्य वाटलं. पण असेल काहीतरी असं म्हणून त्यांनी पहिल्या दिवशी काही तिकडे लक्ष दिलंच नाही. पण दुसरा दिवस गेला, तिसरा गेला, चौथा गेला, तरीही नानांच्या घरातून आवाजाचा एक शब्दही आला नाही. तेव्हा मात्र शेजाऱ्यांना चमत्कारिक वाटायला लागलं. कुणीतरी म्हणालं, "अहो बघा तर खरं, गावाला गेलीत की काय?" दुसऱ्याने मान हलवून तसं काही नसल्याचं सांगितलं. पण त्याने तिसरीच गोष्ट सुचवली. तिसरं कोणी म्हणालं, "बघायला पाहिजे काय प्रकार आहे तो. अहो खायला अन्न मिळत नाही त्यांना. न जाणो जीवाचं बरं वाईट तर करून घेतलं नाही ना त्यांनी." म्हणणारा सहज म्हणाला, पण प्रत्येकाला त्यात मग तथ्य वाटू लागलं.
वाड्यातून घाण वास येतोय असंही सांगून कोणीतरी तो खुंटा बळकट केला. घाण वास वास्तविक रोजच येत होता, पण आज तोच वास काही निराळाच वाटू लागला असेल. अगदी शक्य आहे. कदाचित दारिद्र्याला कंटाळून दोघांनीही जीव दिला असला तर कुणास ठाऊक. झालं. एवढं ठरल्यावर मग काय पाहिजे. मंडळींनी भराभरा वाड्यात शिरून कानोसा घेतला. बघतात तो खिडक्यादारं बंद. आवाज बिवाज नाही, काही नाही. एकानं मग माळवदावर चढून सवण्यातून खाली उडी मारली आणि दार उघडलं. मंडळी त्या अंधाऱ्या खोल्यात घुसून बघतात तो 2 घोगड्यांवर 2 जण निपचित पडलेली. शक्ती गेल्यामुळे अंगात उठायचं बळ नाही, डोळे उघडायचंही त्राण नाही, अशी स्थिती. एका बावळट माणसानं त्यांच्या अंगाला हात लावून बघितला आणि त्याला दोघांचंही अंग गार लागल्यासारखं वाटलं. एकाला तसं वाटल्यावर दुसऱ्याला पण तसंच वाटलं आणि मग तिसऱ्याला, चौथ्याला आणि सगळ्यांना तसंच वाटलं. आणि मग सर्वानुमते ठरलं की दोघंही नवरा बायको पूर्णपणे मेलेली आहेत. झालं. मग सर्व मंडळी भराभर नंतरच्या व्यवस्थेला लागली. या माणसांचं सगळं बोलणं त्या कदरू जोडप्याला चांगलं ऐकू गेलं, कारण दुसऱ्याचा पहिला शब्द केव्हा ऐकू येतो हे टिपण्यासाठी त्यांचा सगळा जीव कानातच गोळा झाला होता. पण एकतर अंगात उठायची शक्ती राहिली नव्हती आणि आपण आधी बोलायचं नाही हा नियम, तो मोडला तर 3 करंज्यांऐवजी 2च मिळणार. बघूया, अजून थोडी वाट बघू. आपल्या आधी दुसरा नक्कीच बोलेल या अपेक्षेनं दोघंही गप्प राहिले. त्यामुळे तर त्यांच्या मरणाविषयी कुणालाच काही शंका राहिली नाही. पुढच्या व्यवस्थेला मग काय उशीर लागतो. मंडळींनी भराभरा तयारी केली आणि दोघांनाही एकाच ताटीवर घालून स्मशानाची वाट धरली. चौघांनी खांदा दिला आणि 5व्या भल्या माणसानं पुढं शिंकाळही धरलं. आता मात्र काकूंना संताप आला. काय हा आपला नवरा लोभी तरी? इतका लोभ दाखवू नये माणसानं. माणसं आपल्याला प्रेत समजतायत, जाळण्यासाठी बांधून नेतायत, तरी एक अक्षर फुटत नाही यांच्या तोंडून. म्हणजे कमाल झाली यांची. 1 करंजी जास्त मिळावी यासाठी इतका आटापिटा. छे छे, मग मी नाहीच मिळू द्यायची ती करंजी यांना. बघूया काय होतं ते. यांनीच बोललं पाहिजे पहिल्यांदा. काकूंना असं वाटलं आणि नानांनी पहिल्यांदा बोलावं म्हणून त्या नानांना हाताने डिवचू लागल्या. हातपाय बांधलेले होते, पण त्यातून बोट थोडं बाहेर काढून त्यांनी नानांच्या अंगाला 4-2 चिमटे घेतले. त्याबरोबर नानांना मोठा संताप आला. या बायकोच्या हावरेपणाचा अगदी कहर झाला. एका करंजीसाठी इतका उपद्व्याप. काय होतं हिला आधी बोलायला? आपण नाही बुवा आधी बोलणार. आणि रागाच्या भरात त्यांनी आपला हात थोडा सैल करून घेतला आणि काकूंना चिमटे काढले. त्याबरोबर काकूंनी त्यांच्या हातावर चापट मारली आणि मग नानांनी उलट काकूंना एक धपाटा घातला. वर काहीतरी चमत्कारिक गोष्ट घडलीये असं खाली असलेल्या खांदेकरी मंडळींना सारखं वाटू लागलं. कारण काही कारण नसताना ताटी हिंदकळली आणि त्यांचे खांदे डगमगले. पण ओझं जास्त आहे, 2 माणसांचं आहे, त्यामुळे तसं झालं असेल अशी मनाची समजूत करून घेऊन त्यांनी तो विचार बाजूला टाकला. या धामधुमीत बराच वेळ गेला आणि तेवढ्यात हे सगळं लटांबर स्मशानात जाऊन पोहोचलं. वर्गणी काढून लोकांनी लाकडं आणली होती. त्याच्या 2 चिता रचण्यात आल्या आणि दोघांनाही त्यावर निरनिराळं ठेवण्यात आलं. आता मात्र दोघंही घाईला आली. आता तरी कोणी बोलेल, मग बोलेल. पण छे, आपण पहिल्यांदा बोलायचं म्हणजे काय? 3 ऐवजी 2च करंज्या मिळणार? नाही नाही, त्यापेक्षा थोडीशी आणखीन वाट पाहूयात. अखेर चिता पेटली. नानांचीच पहिल्यांदा पेटली आणि तिची हाय जशी अंगाला लागू लागली तेव्हा मात्र नानांचा दम उखडला. खाड दिशी उठून बसून ते म्हणाले, अगं. त्यावर काकूही ताड दिशी उठल्या आणि म्हणाल्या, काय? आपल्याला कबूल. तू 3 खा आणि मी 2 खातो. 4घे जण खांदेकरी आणि एक शिंकाळा धरणारा अशी 5च माणसं मसणात आली होती. दोघंही नवरा बायको ताडकन उठून चितेवर बसल्यावर त्यांचं काळीज चेंडूसारखं लटकन उडालं आणि तू 3 खा आणि मी 2 खातो हे शब्द ऐकू आल्यावर तर त्यांच्या काळजांनी ठावच सोडला. ते भयंकर भ्याले आणि जीव घेऊन धूम पळत सुटले. या प्रेताची भूत झाली आणि ती आता आपल्याला गट्ट करणार या कल्पनेनं 5ही जण धुमाट पळाले. इतके की त्यांचे डोळे पांढरे झाले आणि तोंडाला फेस आला. इकडे नाना आणि काकू दोघंही शांतपणाने त्या लाकडाच्या ढिगावरून उतरून खाली आले. शिंकाळ्याचं जे मडकं होतं त्यातनं पाणी आणून त्यांनी नुकतीच पेटवलेली चिता विझवून टाकली. मडकं रिकामं झाल्यावर ते नानांच्या हातात तसंच राहिलं. ते बघून त्यांच्या डोक्यात एक विचार आला. मग ते काकूंना म्हणाले, बरं झालं एक भांडं मिळालं.
तेवढाच सही, घेऊन जायचं का घरी? पण काकूंचं तिकडे लक्षच नव्हतं. लाकडाच्या ढिगाकडे अधाशीपणानं बघता बघता भानावर येऊन त्या म्हणाल्या, हो, न्यायला काही हरकत नाही, पण इतकी लाकडं फुकट मिळतायत नाहीसं. मी काय म्हणते, आपण मेलं तरी नाही का चालायचं? तुमच्या ओळखीत पण अशी बरीच माणसं असतील ना जी फुकटी आहेत. म्हणजे असं नाही की त्यांच्याकडे अजिबातच पैसे नसतात, पण ते खिशामध्ये लपवून ठेवायची सवय असते या लोकांना. आणि उगाचच काटकसर करणे ही सुद्धा एक सवय लागते, माहितीये का? म्हणजे असं माझे आजोबा म्हणायचे. सो माझ्या ही गोष्ट लक्षात आहे की अति कंजूशी करायला गेलं ना की दारिद्र्य वाटायला येतं. ह्या कथेतल्या नाना आणि काकूंचं तसंच काहीसं झालंय, नाही का? कथा कशी वाटली हे कॉमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.